हा घे. बिस्किट हवी आहेत? नाही, मी लाडू खाल्लाय. बर. जुईली, ही शाल कोणाची आहे आणि विचारून घेतलीयस ना? अगं विचारून काय घ्यायचं त्यात, आपल्याच घरातली आहे ना, म्हणून घेतली. जुईली, कुणाच्याही वस्तू अशा न विचारता नसतात घ्यायच्या. अगं कोणाची नाही, जानकी काकूंची. अगं मग त्यांना विचारून घेतलीयस का? आणि असं न विचारता घेण्याची सवय लागली ना की त्याला चोरी म्हणतात. हो माहितीये मला, क्लेप्टोमेनिया म्हणतात त्याला. पण डोंट वरी, मला अशी कोणतीही सवय नाही. सवय आहे तुला. काकूचेही 50 रुपये तू असेच उचलले होतेस. काय मी तुला किती वेळा सांगितलंय, मी उचलले नव्हते, मला हवे होते म्हणून मी घेतले. आणि तसंही कोणी मला चोरी करताना वगैरे पकडलं नव्हतंच, मीच सांगितलं होतं सगळ्यांना. अगं पण तुला ही वाईट सवय लागली आहे आता, मला त्याची काळजी वाटते. कसं कळत नाहीये तुला? तुला कसं कळत नाहीये ताई? अगं चोरी करणारा माणूस कधी स्वतः कबूल करतो का की मी चोरी केलीये? हा फक्त तेव्हा काका घरी नव्हता म्हणून मी घाबरून नाही सांगितलं कोणाला. पण नंतर मी स्वतःच सांगितलं ना. एक मिनिट, तुला काय वाटतंय? काकूंची अंगठी मी चोरी केली, हो ना? असंच वाटतंय ना तुला? खरं सांग. जुईली, वाटायचा काय प्रश्न आहे? तुझ्या बॅगेत सापडली ती अंगठी. काय? हो, आणि फक्त अंगठी नाही, अजून बऱ्याच वस्तू सापडल्या. घरातल्या छोट्या छोट्या वस्तू ज्या सापडत नव्हत्या ना तुझ्या बॅगेत मिळाल्या. ताई ताई, मी नाही घेतलं, मी खरं सांगते. तू खोटं बोलतेस ना, हो ना? जुईली, मी कधी खोटं बोलते का? मला स्वतःला सापडल्या त्या. ताई, मी का करेन असं? तूच सांग, मी का करेन? तुम्हाला सगळ्यांना मी चोरच वाटते. नाही, मला ना आता, मला घरी जायचं, मला नाही राहायचं इथे. तू शांत हो, तू शांत हो बघू. मग ना कदाचित तू वह्या पुस्तकं आवरताना ना चुकून त्या वस्तू ठेवल्या असतील बॅगेत. ताई, मी वेडी आहे का? मला कळतं की मी ताईच्या सासरी आली. ताई, मला घरी जायचंय, मला नाही राहायचंय आता इथे. मला आईची आठवण येते. जुईली, प्लीज रडू नको. खरं काय आहे ते कसं सांगू मी स्वानंदी ताईंना? त्यांच्या घरच्यांना किती वाईट वाटेल. निष्पाप पोरीचं मन दुखावलंय. अगं शक्कू, रागवू नकोस ग. त्या संक्रांतीच्या घाईमध्ये नाटकाला यायला नाही जमलं ग, पण ते पुढच्या वेळेला आपण नक्की जमवूया. हा, बाकीच्यांना पण सांग. बर बर, चल. आले ग. अंजली, अगं कुणाशी बोलतेस? मी काहीच म्हणाले नाही. मला भास झाला आई. कुणाचा? स्वानंदी हाक मारते असं वाटलं. अगं परवाच तर भेटलीस ना तिला, आणि आज लगेच आठवण झाली? झाली खरी आठवण आता. दोघी मुली गेल्यात सासरी. जुईली नाहीये, तिची खूप आठवण येते. हो, काल माझ्या स्वप्नात आली होती. हो हो, आणि काकू मला घरी यायचंय असं म्हणाली. मी संक्रांती दिवशीच म्हणणार होते खरं तर, पण म्हंटल घरातल्या मास्तरीणबाई रागवतील. आई, मी कधी रागवले का हो तुमच्यावर? नाही ग, तसं नाही, पण पोरीच्या अभ्यासाचा प्रश्न आहे ना, म्हणून आपल्या मनाला आवर घातला झाला. मी घेते. जुईलीचाच असेल, तिला पण माझी आठवण येत असेल. हॅलो. हॅलो आई. हा स्वानंदी, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आम्ही आता तुझीच आठवण काढत होतो. आई, मी आज जुईलीला घरी परत पाठवते. आई पोचवतील तिला. का ग? नाही म्हणजे आम्हाला तिची आठवण येतच होती,
अनिताचा पण फोन आला होता. ती म्हणाली जुईलीला जाऊन बरेच दिवस झालेत, घेऊन या तिला. पण आज अचानक? नाही अचानक नाही. तसा या जुईलीचा गणिताचा अभ्यास झालाय आणि तिला घरची आठवण पण येते. आई मी तुझ्याशी जरा नंतर बोलू का? क्लासला जायला उशीर होतोय. हो, ठेव तू फोन. हां बाय.